आज आपण आपल्या किचनमध्ये झणझणीत असा काळा चिकन सुक्का आणि काळा चिकन रस्सा बनवणार आहोत। नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सर्वप्रथम आपल्याला एक हिरवं वाटण करायचं आहे। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रक, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यात थोडं पाणी घालून आपल्याला हिरवं वाटण करून घ्यायचं आहे। हिरवं वाटण आपलं करून झालेलं आहे। हे आपण 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2 ते 3 वेळा। चिकन मध्ये आपण आता अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि आपण हे केलेलं हिरवं वाटण घालून 5-10 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। हे चिकन आता आपण 5 ते 10 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूयात। चिकन मुरते तोपर्यंत आपण काळा मसाला बनवणार आहोत। त्यासाठी आपण घेतलेले आहेत 4 कांदे, 1 खोबऱ्याची वाटी आणि 4 हिरव्या मिरच्या। हे सर्व आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। गॅसवर आपण अशी जाळी ठेवलेली आहे आणि त्यावर हे कट मारून घेतलेले आहेत। सर्व बाजूने आतून भाजण्यासाठी त्याला असे कट मारलेले आहेत। हे आता आपल्याला काळपट रंगावर कांदे भाजून घ्यायचे आहेत। कांदे आपल्याला असे सर्व बाजूने काळे करून घ्यायचे आहेत। कांदा आपला भाजून झालेला आहे, तो आपण काढून घेऊयात। आता आपण ह्या घेतलेल्या 4 मिरच्या आणि खोबरं भाजायला घेऊया। मिरच्या लगेचच भाजून होतात, त्यामुळे आपण मिरच्या लगेच काढून घेऊयात। खोबऱ्याला तेल सुटल्यामुळे ते खोबऱ्याला आग पकडते, त्यामुळे गॅस कमी करून फुंकर मारून परत आपण बाहेरच्या बाजूने भाजून घेणार आहोत। खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे। हे सर्व आपण आता थंड करून घेऊयात। आपण मुरायला ठेवलं होतं ते 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे। पातेलं गरम झालेलं आहे। त्यात आपल्याला 2 टेबलस्पून तेल घ्यायचे। तेल गरम झालं की त्यात एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा गुलाबी रंगावर परतून झालाय। आता आपण हे चिकन घालूयात। चिकन तेलावर चांगलं परतून घेऊया। आता चिकन चांगलं परतून घेतल्यावर त्यावर एक आपल्याला असं खोलगट ताट ठेवायचं आहे आणि त्यात 1 ग्लास पाणी घालायचं आहे। हे असंच आपल्याला कमी गॅसवर चिकन शिजवून घ्यायचं आहे। मी बॉयलर चिकन घेतलेलं आहे, त्यामुळे लवकर शिजेल। जर तुम्ही गावठी चिकन घेतलं तर 40 ते 45 मिनिटं लागतील शिजायला। ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे। हे पाणी आता आपल्याला चिकन मध्ये घालायचंय आणि ताटावर परत दुसरं 1 ग्लास पाणी घालायचं आहे। ह्या प्रोसेसमुळे आपण जे ताटात पाणी ठेवतो त्याच्यामुळे खाली ताटाला वाफ तयार होते आणि त्या वाफेवर चिकन शिजतं, त्यामुळे चिकनला चांगली चव येते।
दुसरं ताटावरचं पाणी गरम होईपर्यंत आपण काळा मसाला करून घेऊयात। त्यासाठी आपण हे जे भाजलेलं सुकं खोबरं आहे, भाजलेला कांदा, मिरच्या आणि लसूण घ्यायचं आहे। 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। ह्याचं आता मी वाटण करून घेते। आपलं काळं वाटण करून झालेलं आहे। ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे। हे पण पाणी आता आपल्याला चिकन मध्ये घालायचं आहे। तुम्हाला जेवढा चिकनचा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही ही प्रोसेस रिपीट करा। चिकन आपल्या एका बाजूला शिजते तोपर्यंत आपण हा काळा मसाला जो केलेला आहे तो परतून घेऊयात। त्यासाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे। आता मी गॅस कमी करून हे काळं वाटण तेलात घालते। काळं वाटण आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे। त्यातच आपल्याला ही एक मोठा चमचा लाल तिखट मिरची पावडर घालायची आहे। आपला हा घरगुती मसाला एक मोठा चमचा आणि एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे। हे सर्व आपल्याला मसाल्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं आहे। वाटण आणि कोरडे मसाले आपले चांगले तेलावर परतून झालेले आहेत। आता आपल्याला यातलं थोडा मसाला रश्श्यासाठी बाजूला काढून घ्यायचा आहे। शिजलेलं चिकन आपल्याला ह्या घेतलेल्या मसाल्यामध्ये काढायचं आहे। ते आता असं थोडं परतून घेऊया। जास्त कोरडं होऊ नये म्हणून आपल्याला यातलं थोडं चिकनचा स्टॉक 1 चमचावर घालायचा आहे। सर्व चांगलं मिक्स करून घेऊया। चिकन सुक्यामध्ये मीठ चेक करून थोडं मीठ लागत असेल तर मीठ घालायचं आहे, कारण आपण फक्त मॅरिनेट करतानाच मीठ घातलं होतं। चिकन चांगलं शिजलेलं आहे आधीच। आता आपलं हे काळं सुक्का चिकन तयार झालेलं आहे। चिकन रस्सा आता आपण करायला घेऊयात। त्यासाठी मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। 2 मोठे चमचे तेल घ्यायचं झालेलं आहे। आता गॅस कमी करून आपल्याला हे काळं वाटण घालायचं। त्याला आपण तेलावर 5 ते 10 मिनिटं चांगला डार्क काळा कलर येईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता आपल्याला त्यात चिकनचा स्टॉक घालायचा आहे। आणि याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आलेली आहे, त्यात आपण रस्सा थोडा टेस्ट करून मी बघितला, मीठ थोडं लागणार आहे त्यासाठी मी मीठ घालते। आणि आपल्याला हा चिकन रस्सा 4 ते 5 मिनिटं जरा उकळून द्यायचा आहे। काळा चिकन रस्सा आपला तयार झालेला आहे। आता आपण त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।